श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य आपण करतो, तर मला ना श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण महाराजांची पूजा करायची होती. तर अशा प्रकारे ना घरच्या घरी पूजा आम्ही करतो. तर ही पूजा मी कशाप्रकारे केलेली आहे याचा पूर्ण व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, नक्की पहा. सकाळपासून ना क्लासहून आल्यानंतर मी पूजा वगैरे केली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा क्लासहून आल्यानंतर म्हणजे सेकंड बॅच झाल्यानंतर इथे आता पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे. आणि सकाळी ना मी प्रसादाला शिरा बनवलेला. तर इथे डाळ ना छान अशी शिजवून घेतली आणि डाळ मिक्सरला न वाढताच मी आता एकदम बारीक अशी छान करते. तर तुम्ही पाहताय की स्ट्रेनर जे आहे ना याच्यामधून पूर्ण डाळ अशी मी स्ट्रेन करून काढली आणि अगदी मऊसूद मस्तच झालेली होती. त्याच्यामध्ये गूळ मिक्स केलं आणि आता ना वेलची पूडसुद्धा घातलेली आहे आणि सगळं मस्त पाणी त्यातलं जेवढं असतं ना सगळं आटवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मी परातीमध्ये त्याला काढलं, कारण ते थंड व्हायला पाहिजे. आता तोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे करायच्या होत्या, तेवढं सगळं करून घेतलं. फायनली पीठ पण ना मैद्याचं एवढं छान आणि मस्तच लुसलुशीत झालेलं आहे. तर आता इथे पहा, अशा प्रकारे मस्त एकदम गोळा भरायचा आणि त्यानंतर वरती तेल लावायचं आणि ते स्प्रेड करून ना मग आपल्या गोळ्याला पण थोडंसं तेल लावायचं, लाटणाला तेल लावायचं आणि व्यवस्थित असं पातळ करून लाटून घ्यायचं. तर अशा प्रकारे ना तेलपोळी केलेली खूप छान चविष्ट लागते. पण त्याचबरोबर मी पीठ लावूनसुद्धा काही केलेल्या. अशा प्रकारे ना आजचं नैवेद्याचं माझं जेवण तयार होत आहे. चला भेटूया पुन्हा, बाय.